मेकअप नंतर म्हणायचं झालं तर नेल आर्ट. नेल आर्ट म्हणजे माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय. तर ही आहे मी आणि ही माझी गँग. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर आज आमचा दौरा होता नेल व्हॅनिटी बिल्डिंगसाठी. मी स्वतः ऑन फील्ड जाऊन स्टुडंट्सला प्रोडक्ट पर्चेसिंग नॉलेज देते. तर हा बघा नेल्सचा खजाना. 5000 कितने शेड्स है उसमें? नाही ते डिहायड्रेटर प्राइमर वगैरे ना मी का होल्ड वरते कारण तुम्ही जर जेल पॉलिशची किट घेतली तर ते किट मध्ये इन्क्लुडिंग आहे ना. मॅम मग आता इथे इथून सिंगल शेड्स घेतले हा आणि मग तिथे मग तिथे दुसरे घ्यायचे ज्याच्यामध्ये हे शेड्स नाहीये. आरपीएम रेव्होल्युशन पर मिनिट काय काम करतो त्याच्यावरती स्पीड डिपेंड. स्क्वेअरचा आपण कोणताही शेप बनवू शकतो. क्रिएटिव्हिटी करता येते आर्ट्स मध्ये. ते ड्युरेबल नाही तो दिसणार. नेम जो दिसेल तो मोठा कलर आहे तो घ्यायचा. अगदी छोट्यापेक्षा छोट्या प्रोडक्ट आणि टूल्सचं एक्सप्लेनेशन देता देता प्रत्येक स्टुडंटची व्हॅनिटी बिल्ड झाली. आत्ता वेळ आली काळजाचे ठोके वाढवण्याची, ती म्हणजे बिलिंगची. आणि नेल्स म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट ही आलीच. जेव्हा माझे स्टुडंट्स कष्टाने कमवलेल्या पैशाने ही व्हॅनिटी बिल्ड करतात ना, तेव्हा मी पुरेपूर प्रयत्न करते ही कोणताही अनवॉन्टेड प्रोडक्ट किंवा अनवॉन्टेड खर्च व्हायला नको. आणि प्रोडक्ट शॉपिंग म्हटलं तर मी काय कंट्रोल करू शकत नाही. सो मी सुद्धा माझे रिक्वायर्ड प्रोडक्ट्स घेतले आणि खूप जास्ती अशी भूक लागलेली म्हणून फटाफटच आम्ही ताव मारला आणि सगळे माझे स्टुडंट्स बॅग घेऊन निघाले घराकडे. सो हे आहेत पंख नवीन उडान घेण्यासाठी.